हे सोड समजा, तू चला आपल्या घरला, आपण तिथं बोल. आबा, मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर. ऐका माझं. प्रश्न फक्त ह्या एका लेकीचा नाही, माझ्या शाळेत येणाऱ्या प्रत्येक लेकीचा आहे. पोरींची जी शाळा काढली ना, त्याची समधी मदार माझ्यावर आहे. मला उभं राहावंच लागणार आहे बाबा. किती बी झालं ना तरी तुम्हासनी सावित्रीवरची माया लपवता येणार नाही. अहो सोडा की आता तिच्यावरचा राग. का सोडावा सांगा सावित्री, का राग सोडावा? एक बोट कधी लावलं नाही माझ्या पोरीला मी, आणि तिथं गाव शेणखाला फेकतय, तिच्या अंगावर चिखल मारतय. कसं सहन व्हावं? अहो माझं काळीच आई होती, पर तिला पडलंय का काही? हा, त्या शाळेमोर बापाच्या मायेचं काही पडलंय का तिला? आणि ते जावई बापू एवढं सान सुरत म्हणून फिरतात समधीकडं. सोन्यासारखा संसार करायचा राहिला बाजूला, आणि या चिखलात रुतत बसल्यात. कसं सण होईल मला? हो पाटील, बाहेर या. फौजदार साहेब, बघा फौजदार साहेब, असं अचानक कसं काय? हा, यावंच लागलं तुमच्या दाराशी. म्हणजे तुमच्या लेकीची आणि जावयाची करणीच तशी आहे ना. काय काय झालं? तुमच्या लेक जावयांनी पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली आहे. भय आलं का नाव माझ्या? त्याचं काय? तुमची मुलगी पुण्यातील लेकी बाळींना शिकवते, याचं कौतुक साताऱ्यातील कलेक्टर साहेबांच्या कानावर गेलंय. आणि त्यांच्या पत्नी मिसेस रोजी, त्यांना विशेष आनंद झाला जेव्हा त्यांना कळलं की सावित्रीबाई सातारा प्रांतातील शिरवळ गावच्या माहेरवाशीण आहेत. तेव्हा त्यांनी सावित्रीबाईंचा सन्मान करण्यासाठी हे चोळी, बांगडी आणि सन्मानपत्र दिलेलं आहे. हे काय काय म्हटलं? कलेक्टर बाईने माझ्या सावीचं कौतुक? हो, लेक असावी तर अशी. आता पुण्यात गेला तर सावित्रीबाईंना माझा निरोप द्या. इकडं बी शाळा काढा एखादी. माझ्या दोन्ही मुली शाळेत घालतो म्हणाव त्यांना. पाटील, हो पाटील. हा, येतो म्हटलं. नमस्कार. होय.